नमस्कार. मी हा व्हिडिओ सयाजी शिंदे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बनवत आहे. आता तुम्ही म्हणाल कोणतं आंदोलन, कुठलं आंदोलन? तर नाशिकमध्ये जी झाडं तोडली जाणार आहेत ती थांबवण्यासाठी असंख्य नाशिककरांनी आणि त्यामध्ये आता सयाजी शिंदे यांचं नाव जोडलं गेलं आहे. त्यांनी जे एक आंदोलन पुकारलं आहे की झाडतोड थांबवा, वृक्षतोड थांबवा, ज्याला सपोर्ट करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्यासारख्या असंख्य तरुणांनी असे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती टाकावेत, कारण की एक सामान्य नागरिक म्हणून किमान मी एवढं तरी करू शकतो. तर मग का हे असं करावं? कारण सरकारकडनं आपण काय अपेक्षित करतो? चांगलं शिक्षण, चांगलं पाणी, चांगले रस्ते, चांगली सुरक्षा, बऱ्याच चांगल्या गोष्टी. आता सामान्य नागरिकांनी ती अपेक्षा करणं बंद केलेलं आहे. आपण काय केले, आता सगळं खाजगीकरणाकडे वळलं आहे. आपण खाजगी शाळेत जातो, आपण खाजगी विमा पॉलिसी घेतो, आपण खाजगी सिक्युरिटी गार्ड लावतो, सगळं आपण विकत घ्यायला चालू केले. रस्ते पण आपण स्वतःच बनवतोय, टोल भरतोय. सरकार आता माहीत नाही आता कशासाठी येते. पण एक अशी गोष्ट आहे जी आपण खाजगी नाही घेऊ शकत, ती म्हणजे हवा. किती जरी पैसे दिले तर खाजगी हवा विकत घेतली जाऊ शकत नाही. आणि मी हा का बनवतो व्हिडिओ? कारण की भारत हा माझा देश आहे आणि ह्या देशामध्ये असं काहीतरी चुकीचं जर होत असेल तर आपण सगळ्यांनी त्याला विरोध केला पाहिजे. सरकार कुठलंही असो, आपला सरकारला विरोध नाही, पॉलिसीला विरोध आहे. तर माझं म्हणणं काय आहे, तर मी का विरोध करतोय त्याच्या आधी मी तुम्हाला माझा थोडासा परिचय देतो. मी कोण आहे. नमस्कार, मी शिवराज स्वामी. मी गेली 2पेक्षा जास्त वर्ष दुबईमध्ये राहतोय. आपलं काम करतोय पोटा पाण्यासाठी, एक इंजिनियर म्हणून काम करतोय. आणि मला फरक जाणवतोय म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. कारण की त्यापूर्वी 2 वर्षापूर्वी किंवा 2पेक्षा जास्त वर्षापूर्वी मी आपल्या देशामध्येच काम करत होतो, मोठ्या मोठ्या शहरामध्ये काम करत होतो. तिथे काम करत असताना आणि इथे काम करत असताना काय फरक आहे? तर जेव्हा मी भारतात काम करत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की मी गॅस चेंबरमध्ये राहतोय. आता काही लोक मला शिव्या पण घालतील, आपल्या देशाला काय म्हणताय, पण खरं आहे ते. आणि जेव्हा मी दुबईमध्ये आलो आहे, हवा इतकी स्वच्छ आहे की तुम्हाला धुळीचा एक कण पण दिसणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं? दुबईमध्ये पूर्ण वाळवंट आहे, कुठेही झाडं नाहीत, कुठेही हिरवळ नाही, म्हणजे फक्त सिटी सोडल्या तर. पण तुम्हाला धुळीचा एक कण आणि थोडी पण अस्वच्छ हवा दिसणार नाही. आणि आपल्या देशामध्ये इतकी हिरवळ, इतके पर्वत, सर्व काही आहे, पण तुफान प्रदूषित हवा आहे. म्हणजे कशामुळं? तर अशा निर्णयांमुळं, जे आपण वृक्षतोडीचे निर्णय घेतोय. आणि आपला देश जर आपल्याला वाचवायचा असेल, जर येणाऱ्या पिढीला आपल्याला काहीतरी चांगलं द्यायचं असेल, चला आपण काहीच देऊ शकत नाही, एक चांगली हवा आणि एक चांगला निसर्ग तरी देऊया. म्हणून माझी सरकारला तरी विनंती आहेच आहे, पण प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे की हा आपला देश आहे, हा माझा देश आहे, आणि या माझ्या देशामध्ये वृक्षतोड थांबली पाहिजे. नको आहे मला असला विकास जो निसर्गाचा नाश करेल. धन्यवाद.